थंबनेल पाहून तोंडाला पाणी सुटलं ना हो. हो हो, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही दाखवणार आहे. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चिकन स्वच्छ धुतल्यानंतर एका साईडला कुकर गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. या ठिकाणी आपण तेल थोडंसं कमी वापरणार आहे. घरामध्ये लहान मुलं असतात आणि चिकनचं सूप खातात, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तेलाचा वापर कमी करायचा आहे. 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 तमालपत्राची पानं घालायची आहेत आणि त्यावरती आपल्याला धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे. चिकन घातल्यानंतर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी तेल कमी वापरलेलं आहे, कारण चिकनला तेल सुटतं, त्यामुळे आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे. चिकन व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा धना पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की एका साईडला इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर कांदा फोडणीसाठी वापरायचा असेल ना, तर तुम्ही वापरू शकता. हळद मीठ घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चिकनची रेसिपी दाखवणार आहे. अगदी अचानक पाहुणे आले आणि तुम्ही जर या पद्धतीने चिकनची रेसिपी केली ना, तर सगळेजण अगदी आवडीने खातील आणि तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एका साईडला चिकन शिजतंय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपल्याला मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी 2 आणि अर्धा कांद्याचा वापर केलेला आहे. अर्धा कांदा कुठे वापरणार ते तुम्हाला पुढे सांगतेच. अगदी नवीन स्वयंपाक शिकत असताना आणि त्यांना जर चिकनची ग्रेव्ही बनवता येत नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवा. कांदा चिरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खोबरंसुद्धा चिरून घ्यायचं आहे. तुम्हाला ही ग्रेव्ही किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदा आणि खोबरं वापरू शकता. तुम्ही पाहू शकता मी कांदा, खोबरं, त्यामध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे. तर एका साईडला ठेवून देऊया. आपण त्यामध्ये अर्धा कांदा उरला होता ना, तर आपल्याला कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही चॉपरमध्ये बारीक चिरून घेतला ना तरी काही हरकत नाही. इथे मी 1.5 कांद्याचा वापर करणार आहे. आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 2 टोमॅटो घ्यायचे आहेत. इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुतल्यानंतर टोमॅटोचं देठ काढून घ्यायचं आणि बारीक आपल्याला टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे. जमेल तेवढा टोमॅटो तुम्ही बारीक चिरून घ्या. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा टोमॅटो चिरल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि छान आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही निम्म तेल किंवा बटरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि तेलावरती कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आज आपण कोणत्याही प्रकारचा कांदा, खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे. अगदी झटपट तयार कशी होईल ही चिकनची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर कांदा तेलावरती छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी कांदा, खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला छान हे वाटण भाजून घ्यायचं आहे. आपण वाटण वाटत असताना त्यामध्ये कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे. फक्त कांदा,
खोबरं, आलं आणि लसूण वापरलेलं आहे. वाटण परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे वाटण अगदी छान व्यवस्थित परतलं जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. वाटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे मटण मसाला वापरलेला आहे. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, 1 चमचा धना पावडर. तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी चालेल. मसाले परतत असताना परत आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि छान मसाले वाटणामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. मसालेसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. मसाले छान परतल्यानंतर शिजवून घेतलेलं चिकन आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी शिजवलेलं चिकन घालते आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते. आहे की नाही, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवलेली आहे. अगदी बॅचलर मुलंसुद्धा झटपट ही चिकनची रेसिपी बनवू शकतात. तुम्हाला ही ग्रेव्ही किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही गरम पाणी वापरू शकता. थंड पाण्याचा वापर करायचा नाही, आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण चिकन शिजताना सुद्धा मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे थोडीशी चव घेऊन आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातलं, परत व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 5 ते 6 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. मस्त घमघमाट ह्या चिकनच्या भाजीचा अगदी घरभर झालेला आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली ना, तर नेहमी हीच पद्धत वापरून बनवाल. झाकण काढलं की परत एकदा मिक्स केलं की त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही कोथिंबीर पुदिनासुद्धा यामध्ये वापरू शकता, पण आपल्याला कोथिंबीर पुदिना चिरून घालायचा आहे, म्हणजे भाजीला मस्त अशी चव येते. एकदा नक्कीच या पद्धतीने करून पहा. तर मस्त चमचमीत आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता. चिकन ग्रेव्हीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. भातावरती ग्रेव्ही घेतली की त्यावरती आपल्याला लिंबू पिळायचं आहे आणि मस्त गरमागरम भात चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय.